6 जण एका बाजूला 6 जण दुसऱ्या बाजूला आणि केशवानंद भारतीचा वर्डिक्ट हा आला की पार्लमेंटला कॉन्स्टिट्यूशन अमेंड करण्याची पॉवर तर आहेतच, परंतु ते जो मूळ गाभा आहे, जो बेसिक स्ट्रक्चर आहे, त्याला पार्लमेंट हात लावू शकत नाही. मग ते सुप्रिमेसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे, त्यानंतर द डॉक्ट्राइन ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर, पार्लमेंट, लेजिस्लेचर, ज्युडिशियरी अँड एक्झिक्युटिव्ह, फेडरल स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, असे अनेक आहेत ते पुढे इव्हॉल्व होत गेले. आणि म्हणून ज्यावेळेला एका ठिकाणी मला विचारण्यात आलं की सध्या जो वाद चालू आहे की कॉन्स्टिट्यूशन की ज्युडिशियरी सुप्रीम आहे की एक्झिक्युटिव्ह सुप्रीम आहे, त्यावेळेला म्हटलं मी की नायदर ज्युडिशियरी नॉर एक्झिक्युटिव्ह नॉर द पार्लमेंट आर सुप्रीम, बट इट इज अ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया विच इज सुप्रीम अँड all the wings of all the 3 wings of the Constitution are required to work as per the Constitution. आणि मला आनंद आहे की गेल्या केशवानंद भारतीच्या नंतरचा जो 50 वर्षाचा, आज 52 वर्षाचा कालखंड झालेला आहे, त्या केशवानंद भारतीचं जे जजमेंट आहे त्यांनी देश नुसतंच मजबूत आणि सुदृढ नसून देश सामाजिक आणि आर्थिक समानतेच्या दृष्टीनं प्रगतिशील आहे. आणि त्यामुळे आज ज्यावेळेला आपण देशाच्या राज्यघटनेच्या 75 वर्ष पूर्ण करून, अमृत महोत्सव पूर्ण करून वाटचाल करत आहोत, त्यावेळेला भारतीय राज्यघटनेला अभिनंदन करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाने संविधानिक न्याय देण्याची अमृत महोत्सव उज्ज्वल परंपरा हा जो परिसंवाद आयोजित केलेला आहे तो अतिशय सुसंगत आहे. मी या प्रसंगी त्यांचं अभिनंदन करू इच्छितो.